दरम्यान गडकरींच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। नितीन गडकरी कायम कान टोचण्याच्याच भूमिकेमध्ये असतात, मात्र त्यांच्या या कान टोचण्याचा काही उपयोग होतोय का हे पाहायला हवं, अशी प्रतिक्रिया राऊतांकडून मिळालेली आहे। इतकंच नाही तर आता भाजपमध्ये स्वतःचे असे 20%च लोक राहिले असल्याचा टोलाही राऊतांनी लगावलाय। नितीन गडकरी हे कायम कान टोचण्याच्या भूमिकेत असतात। नितीन गडकरींची जर गेल्या काही काळातली वक्तव्य भाषण ऐकली तर त्यांनी कानच टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला उपक्रम, पण त्यांच्या कान टोचण्याचा काही उपयोग होतोय का हे पाहायला पाहिजे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्याचा अधिकार तुम्हाला नाही। संघाचे विचार जे आत्मसात करतात, जे स्वयंसेवक होतात, त्यांचा आम्हाला अभिमान आहे। तुम्ही हिंदुत्व सोडून इटलीची गुलामी करण्यात रममान आहात। बाळासाहेब ठाकरे यांनी तुमचे कान टोचलेले होते, जरा कान नीट चेक करून तपासा की बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसबद्दल काय भूमिका घेतली होती। नितीनजी गडकरी यांनी आम्हाला ज्या सूचना दिल्यात, आम्हाला जे मार्गदर्शन केलं ते आम्ही निश्चितपणे ऐकू।